नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, तर आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागत असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांनी स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असते. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. खूप काही बाकी आहे मनाच्या या डोहात, शब्द माझे थांबतात. माऊली सांगतात, माणसांचं आयुष्य मन, बुद्धी आणि नशीब या 3 गोष्टीत गुरफटलेलं असतं. मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते, पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात. शेवटी कवितेने विचारलेच मला, ज्याच्यासाठी लिहितेस? माऊली सांगतात, आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात कर उन्हाशी, पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊल वाटच गुरफटून टाकतात. वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते, नियतीचे गणित कधी मांडता येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले, आयुष्य एक उत्तर, प्रश्न ठाऊक नसलेलेच. आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो, तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो. नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता आपल्याला येणार नाही. भरलेला किस्सा हा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा हा दुनियेतील माणसं दाखवत असतो. आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतः दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल. नेहमी लक्षात असू द्या, स्वतःची वाट स्वतःच बनवा. कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत. जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. कोणाला कमी लेखू नका, तर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका. कारण नैतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नसतं. माणसाची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते. बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही, आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा, स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख-दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते. माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होत असतो. आयुष्य जगताना जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच देत असतो. तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठे, त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूतही असलेच पाहिजे. मळकट आणि गबळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबळ्या विचारांची सुद्धा आपल्याला लाज वाटलीच पाहिजे. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहेत असं समजून तुम्ही चालत राहा. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून हे वळावंच लागत असतं. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही, आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देते, खात्री नाही.
कला म्हणजे परमेश्वरांचे मंदिरच आहे. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजेच आयुष्य असतं. चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं आई-वडिलांकडून आपल्याला गिफ्ट असतं. पण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं स्वतःचं अचिव्हमेंट असतंच. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद समावला आहे. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत, ती आयुष्य काहीही करू शकत नाहीत. शब्द व्हा आणि शुभकार्य करा. शुभकार्य करण्याचे जीवन पवित्रच बनत असते. आपल्या सर्व समस्या आहेत, कारण आपल्या सर्वांची एक कथा आहे आणि तुम्ही स्वतःवर कितीही काम केले असले तरीही आपण सर्वजण कधी ना कधी मागे पडतो. त्यामुळे त्यासाठी सोपे व्हा. वाढ एक नृत्य आहे, लाईट स्विच नाही. या गोष्टी दुःखी आणि अस्वस्थ मनाला आधार देतील. स्वामी भक्तांनो, आपला प्रेरणादायी व्हिडिओ खरे आणि प्रेरणादायी सुविचार देत असतो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल, पण अभिमान नक्कीच वाटेल. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, पण अशक्य नाही. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून घ्या. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगलं आहे, कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते, परंतु आपले समाधान आपल्या स्वतःच्या आत्म्याने, मनाने आणि हृदयाने मोजले जात असते. परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. भाकरी मिळवणे तसे अवघड नाही, पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी, असा माणूस मिळवणे अवघड आहे. म्हणून नेहमी माणसे जपा. जी माणसे एकटी असतात, जी चुकीची किंवा चुकलेली नसतात, ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात, प्रामाणिक राहून दुखवलेली असतात, समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या मनात अपयशाच्या भीतीपेक्षा यशाची आस एक पटीने अधिक असलीच पाहिजे. नेहमी लक्षात असू द्या, समुद्राने एकदा नदीला विचारले, तर कुठपर्यंत वाहणार? आयुष्यासाठी आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे जास्त सुख देत असतात. नेहमी लक्षात असू द्या, शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजेच व्यायाम असतं. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालायचं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगायचं का सोडायचं? दुःखात आनंदाला कुठेतरी शोधायचे. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. ह्यालाच जगणे म्हणतात. स्वतः रडूनही जे दुसऱ्याला हसवते, दुसऱ्यांच्या आनंदात आपले सुख पाहतो, तो सुखी राहत असतो. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना, त्याला कमतरता दिसत असते. नेहमी स्वतःसोबत पैज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर तुम्ही स्वतःचा अहंकार हाराल. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागत असते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. वेळ आणि कर्म कसं असतं पहा. जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो किडे-मुंग्यांना खातो, पण तोच पक्षी मेल्यावर तेच किडे-मुंगे त्याला खातात. म्हणून लक्षात ठेवा की वेळ आणि परिस्थिती ही कधीही बदलू शकते. म्हणून आयुष्यात कोणालाही कमी समजू नका, दुखवू नका. आज तुम्ही शक्तिशाली असाल, परंतु वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. ते हिशोब हा बरोबर करतच असते. नेहमी लक्षात असू द्या, आयुष्यात यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस आपल्याला सूर्योदयाबरोबर बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. तर स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवा मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत हा नक्कीच असतो. स्वामी भक्तांनो, दुरावा कोणतेही नातं संपवत नाहीत आणि जवळीक कोणतेही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं जगायला तुम्ही हवं.
संवाद साधायला काय लागतं? भाषा, शब्द, विषय की निकड? नाही, या कशाचीच गरज नसते. आंतरिक जिव्हाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकतो. आयुष्यात कधीही कसलेही प्रसंग येवो, पण नेटाने ते विषय गोल करायचे. सध्या जिवंत विषय आपल्याला समोरे आहे, ते म्हणजे चालू असलेलं युद्ध. इस्रायल हे एक अस्थिर क्षेत्रात आशेचा दिवा आहे. माऊली सांगतात, वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नेती बघून घेईल, त्याचा हिशोब तुम्ही करू नका. लक्षात असू द्या, नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार आहे. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. आयुष्य खूप साधं असतं. कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमतल्या सुगंधाचा प्रत्यय हा आलाच पाहिजे. आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते. आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो. मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपूर हसून भरपूर किंवा भरून काढा आणि त्यासाठी सदैव आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. नेहमी लक्षात असू द्या, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. माणसांची खरी योग्यता त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त झाली आहे. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. फुलं कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्यांच्या सुगंधांचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. आपल्या मागे बंद होणाऱ्या दारांबद्दल तणावग्रस्त होऊ नका. नवीन दारे उघडतील जर तुम्ही पुढे चालत राहाल तर. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपले हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते. नंतर ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो आपल्याला वरून खाली हे पडण्यासाठी. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळायला पाहिजेत. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवून देत असतात. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. या विचारांचं सामर्थ्य आहे. दुसऱ्यांची माप काढत बसण्यापेक्षा स्वतःचं चिंतन करून आपणच आपलं माप काढून घ्यावं. आपण नेमके कोण आहोत याची नेमकी उंची आपल्याला सापडेल. सूर्याची पहिली किरण सांगते, नव्या दिवाची नवी उमेद बाळग. हसत हसत सुरू कर सुंदर सकाळ. बघ, नशीबही तुझ्याकडं वळून पाहिल आणि म्हणल उठ. आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका. त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि नसताना किंवा मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे इथेच सोडून जायचे आहे. माऊली सांगतात, आयुष्यात किंवा माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो. नेहमी लक्षात असू द्या, काम माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याच्या आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते.
समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारी उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या. माऊली सांगतात, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील. लाईफ तुमची आहे. संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे. माऊली सांगतात, हारलात तर काही बिघडत नाही, थांबलात तर सगळं संपत असतं. हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका, तर त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य नक्कीच घडवा. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा, म्हणजे कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल. चुकांमधून शिकणे हेच खरे ज्ञान आहे. भावार्थ हाच, चुका टाळण्यापेक्षा त्यातून शिकणे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात सुधारणा आणि प्रगती मिळवण्यासाठी चुका अपरिहार्य देखील नक्कीच आहेत. समाधानी राहणे जगातील सर्वात मोठे सुख आहे. माऊली सांगतात, त्या क्षणासाठी मेहनत करा, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला म्हणाल, कठीण होतं, पण मी करून दाखवलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारणही सांगत नाहीत. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर किंवा पोज करता येत नसतो. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय श्रीहार घालत असते. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जातं. शत्रूचं अस्तित्व किती मोठे का असेना, पण आपला आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं. जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचं तोल सांभाळणं खूप कमी लोकांना हे जमत असतं. आयुष्य कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयारच होत नाहीत. प्रत्येक दिवस नवा असतो, त्याचा आधार करा. कालचं ओझं नको, आजचंच स्वप्न जगा. यश फक्त बुद्धिमत्तेवर मिळत नाही, तर चिकाटी, समर्पण आणि सत्याच्या प्रयत्नांवरही अवलंबून असतं. वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका, कारण दोन्ही बदलण्यायोग्य आहेत. यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा, कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही. जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे खास. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला, तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्य इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीच तुम्ही कमी समजू नका. लक्षात असू द्या, 5 सेकंद हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल, तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल याचा विचार नक्कीच करून पहा. यश एक दिवसात मिळत नाही, पण प्रत्येक दिवसाचा प्रयत्न यशच देत असतो. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांचीही किंमत समजत नसते. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. नेहमी लक्षात असू द्या, नातं कुठलेही असो ते हिऱ्यासारखं असावं. दिसायला लहान पण मौल्यवान आणि अनमोलही नक्कीच असावं. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही जगू नका. जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसती तरी चालते, परंतु जीवनात आनंदाचा बॅलन्स हा भरपूर हवा. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे एक आहे सुंदर प्रवास. स्वप्नांचा मार्गच प्रेरणेचा सुवास. संकट येतील, अडथळे पडतील, पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा तुमच्या नक्कीच उमटतील. तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका, कारण वाघ लहान असो वा मोठा असतो, वाघच सुंदर दिवसाचे माऊली सांगतात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवी, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात, काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचेच असतात.
स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. यश मिळवायचं असेल तर अपयश पचवायलाही शिका. चांगलं बोलणं सोपं आहे, पण चांगलं वागणं मोठेपणाचंच आहे. आपल्या श्वासात एक स्वप्न तयार करा. जीवन आनंदी नक्कीच होईल. जे चालायला शिकतात ते कठीण काळातही कुठे थांबत नाहीत. भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा असतो. आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावे. मग तो निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते. यशस्वी होण्यासाठी वाट बघावी लागते, पण वाट बघताना प्रयत्न सुरू ठेवणेच महत्त्वाचे असते. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि आपली भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. मनातले नकारात्मक विचारच खऱ्या अडचणी असतात. सकारात्मकता जपा, यश जवळ नक्कीच येईल. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे नाते संपण्याची वेळ आली आहे, त्या क्षणी स्वतःच्या मनाला हे विचारा की आपण हे नाते एवढ्या वेळ का जपलो. मनच तुमचे उत्तर देईल. सर्वश्रेष्ठ सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छिनीचा घाव घेत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. लक्षात असू द्या, ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी